नंबर होणार नव्हतो, पण ती आमच्या स्वाभिमानाची बाब होती. म्हणून त्या महाडच्या काठी बाबासाहेबांच्या घोषणा होत्या. राष्ट्रपिता महात्मा फुले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या बांधवांना. अरे म्हणून तर बोलतोय की सूट बूट घालून साहेबा सारखा नटायचा, असा इंग्लिश बोलायचा की गोरा बघून लाजायचा. की सूटबूट घालून साहेबा सारखा नटायचा, अरे असा फाडफाड इंग्लिश बोलायचा की गोरा बघून लाजायचा. स्वतःसाठी नाही कधी बहुजनाच्या हक्कासाठी खटायचा. अरे म्हणून तर कमलेच्या बाजा भीमाला पावण आणि त्या जातीवाद्याला घाम फुटायचा. कारण क्रांतीचा लढा देताना अनुभव जरी कडवा आला, की क्रांतीचा लढा देताना अनुभव जरी कडवा आला, महाड क्रांती रोखण्यास मनवादी जरी तो आडवा आला, पण माझ्या भीमाच्या स्पर्शाने कमलेशा त्या चवदार तळ्याच्या पाण्याला किती गोडवा. वो विषय पे गाणे गाणे म्हणून ऐकावं काय म्हणणार. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, महात्मा फुल्यांनी दिलेलं शिक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्य घटना माझ्या बांधवांनो. म्हणून अरे दुःख गेलं सुख एकदम अँटिक साल पहिल्यांदा गातोय आपल्या नागपूरमध्ये आणि अस्सल खेळ करू आणि एकदम आपल्या नागपूरची मराठी यामध्ये तुम्हाला झलक दिसेल बांधव. ऐकावं. दुःख गेलं सुख दुःख गेलं सुख आलं, सार सार ढीक झालं, वो साड रानामध्ये मोत्याचं पीक आलं आणि त्याचं कर्तृत्व दुनियेला भावलं. त्याचं कर्तृत्व दुनियेला भावलं, त्याचं कर्तृत्व दुनियेला भावलं, त्याचं कर्तृत्व दुनियेला भावलं. काय सांग भाऊ, एक एक शब्द तुझं हो त्याचा कर्तृत्व दुनियेला भावलं, कर्तृत्व दुनियेला भावलं, हो त्याचा कर्तृत्व दुनियेला भावलं, हो त्याचा कर्तृत्व दुनियेला भावलं. आणि अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य, बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य, अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य माझ्या भीमाने करून दान. बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य प्रयत्न केला त्या काळी बाबासाहेबांवर बोट उचलल्या, खूप प्रयत्न केला, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून
या सूर्याला सुद्धा ग्रहण लागतंय, अरे या चंद्राला सुद्धा ग्रहण लागतंय, पण माझ्या बाबासाहेबांच्या चरित्रावर कोणी बोट उचलू शकत नाही, आणि ते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून तर बोलतोय, अंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं. अंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं. अबे चांद पर भी दाग है लेकिन मेरे भीमराव पर दाग नहीं. स्वरूपाचा कार्यक्रम आमच्या मेघाताई आणि आमच्या टायसन दादा यांनी घडून आणला. माझ्या बांधवांनो, फार तारेवरची कसरत असते कोणताही कार्यक्रम घडून आणणं, आणि एवढा सुंदर परिसर या कार्यक्रमासाठी आज इथे येऊन मला फार आनंद झाला. म्हणून 4 ओळी सादर करतोय. टायसन बाई, हे सौंदर्याने नटलेली डोंगर झाडी पाहतो मी. आमच्या भावांकडे नाही कुठे असतील, लक्ष देऊ नका. या सौंदर्याने नटलेली डोंगर झाडी पाहतो मी, वेगाने धावता येते धम्माची गाडी पाहतो मी. अरे भेटतात या मातीमध्ये मला मायेची माणसं, अरे बुद्धनगरच्या रूपाने भीमवाडी पाहतो मी. मौजन काटाच एकट्याने हाणून पाडलं. म्हणूच विधान माडाच्या काटावर, अरे म्हणूच विधान माडाच्या काटावर, अरे अग्नीनं जाळून काढलं. हे कडवं खास माझ्या मायमाऊल्यांसाठी सादर केलंय. आजही संभ्रम आहे महिला मंडळीमध्ये, शिक्षणाचा अभाव. माझ्या सर्व मायमाऊल्यांना माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या सर्व बांधवांना, सर्वांनी आपापल्या जातीचा चष्मा बाजूला काढून एक वेळा आपल्या मनावर प्रामाणिकपणे हात ठेवून माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावा. अरे ते कर्तृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. अरे या भारतीय संविधानामध्ये 395 कलम 8 परिशिष्ट इतके लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी 340वी कलम लिहून इथल्या माझ्या ओबीसी, मराठा, कुणबी, तेली बांधवांना 52% आरक्षण द्या. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. त्यावेळी ओबीसी बांधवांना 52% आरक्षण द्या असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. पण तुमचं आरक्षण नाकारलं कोणी माझ्या ओबीसी भावांनो? अरे तुमचं आरक्षण नाकारलं ज्याला तुम्ही लोकमान्य म्हणता, तो लोकांना कधीच मान्य नव्हता. बाळ गंगाधर टिळक त्याचं नाव. त्या बाळ गंगाधर टिळकांनी माझ्या ओबीसी बांधवांचं आरक्षण मंजूर दिलं नाही. अरे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं जेणेकरून इथल्या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीला शिकता यावं, नोकरी करता यावी, मोठ्या पदावर जाता यावं, म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं. अरे ओबीसीचं आरक्षण मंजूर होत नाही, हिंदू कोड बिल मंजूर होत नाही, म्हणून मंत्रिपदाला लाथ मारणारा माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, ते कर्तृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तरी आमच्यातल्या काही काही जणी माय आमच्यासाठी काम केलं की बाबासाहेबांनो तुमच्यासाठी केलं म्हणतात का नाही? तिकडे आहे का, जिवंत आहे का तुम्ही? आहे का जी? हा, नाही काही काही जणी नुसती अशा वागून मी सांगतात पाहिजे, नाही हस, नाही बोलो, नाही डोलो. अरे 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 अरे, एक गोष्ट लक्षात घ्या, हसण्याचं सौभाग्य, आनंद व्यक्त करण्याचं सौभाग्य निसर्गानं फक्त माणसाला दिलंय दादा. म्हणून जे कोणी हसत नाही, जे बोलत नाही, कोण्या गद्याला हसताना पाहिलं का नाही तुम्ही? पाहिलं का?
मग समजून जायचं जे हसत नाहीत, जे आनंद व्यक्त करत नाहीत ते कोण आहेत? आता तुम्ही ठरवा बा तुमचा प्रकार काय, ते आपण काय बोलावं त्याच्यात नाही का? काही काय महिला मंडळी 24 तास दादा अशा मारकुंड्या 24 तास काही काय झाले नुसते ॲटिट्यूड. मानसशास्त्र मानवीमनाचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे जे लोक मनमोकळेपणाने बोलत नाही, मनमोकळेपणाने हसत नाही, सर्वांशी जोडून घेत नाही, जे लोक शुद्ध भाषेमध्ये एकलकोंडे असतात, एकट्याची भीती वाढते. नाही तर मग ब्रेन हॅमरेज तो कुठं गेलाच नाही. म्हणून एकूण एकलकोंड्याने राहू नाही. काही काही जणी 24 तास फुगे घ्या फुगे की फुगे 24 तास अहो नको माय माय. म्हणून ती मनुस्मृती जाणली, हिंदू कोड लिहिलं. आज प्रत्येक जाती धर्माची स्त्री मोठ्या पदावर जाऊ शकते, नोकरी करू शकते, बाबासाहेबांची पुण्याई. तरी आमच्यातल्या काही काही जणी म्हणतात आमच्यासाठी काय केलं की बाबासाहेबांना सगळं तुमच्यासाठी केलं. मग जिनबी असं म्हणलं तिला घरी बोलवा, तिले मस्त दाबून तर्री पोहा चारा नागपूरचा. आणि मग तिला सांगा साकन फुले बाबासाहेबांच्या संविधान येण्याआधी कोणत्या तरी जाती धर्माच्या स्त्रियांना शिक्षणाची संधी होती का? नोकरी करण्याची संधी होती का? बोला ना बाबा बोला ना. हा असं बोला ना. घरी कशा आता दोघी तिघीचा झगडा होते, थांबते तुला बायको म्हणते तिथं बरोबर आवाज म्हणते. या टायसन भाऊनं इकडे लावल्यानं पायऱ्या इकडे बाहेर पाहिजे तिकडं यायला बरं झालं. बरं काय हरकत नाही राहिलो दादा आज देखो अगर जमताय जुगाड तुम्ही धरला का? हा ले बरं भाऊ थोडंसं. हा म्हणून महिला मंडळींनो ज्या ज्या बाया म्हणतात ते चालू हॅलो हॅलो अरे चालू करा ना दादा. हॅलो 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 शिष्ट मोस्ट बोल गोष्टी मा चिंट बागा डमडम हॅलो चिक हा हो गया चालू हो गया ले बेटे. हा म्हणून जे जे आपला बजा जब तक तू ज्या ज्या बाया म्हणतात आमच्यासाठी बाबासाहेबांना काय केलं, ते घरी बोलवा मस्त तर्री बुवा चारा आणि हिरोती जरा जास्त टाका. कारण लक्षात घ्या निसर्गाचा नियम आहे, कधी टिकटामध्ये कीड लागत मग कीड कशात लागते? जे गोड गोड बोलतात आमाय तुला चांगली आमाय तुला शिक आमाय तू तिनं घात केला म्हणून समजून जायचं. महिला मंडळींनो ज्या ज्या म्हणतात आमच्यासाठी बाबासाहेबांना का केलं तिला घरी बोलवा आणि मग तिला सांगा बाबासाहेबांचं संविधान येण्याआधी कोणाला तरी शिक्षणाची संधी होती का? कोणत्या तरी स्त्रियांना नोकरी करण्याची संधी होती का? मग आज सर्व जाती धर्माच्या बाया शाळा शिकल्या, कोणाची पुण्याई? नोकरी करतात, कोणाची पुण्याई? पगार घेतात, कोणाची पुण्याई? दिवाळीचा बोनस घेतला, कोणाची पुण्याई? पीएफ घेते, कोणाची पुण्याई? आणि प्रेग्नन्सी लीज घेते, कोणाची पुण्याई? आता प्रेग्नन्सी लीज मध्ये काय भानगड आहे? ज्या माझ्या नवतरुण पोरगी सुशिक्षित आहेत त्यांनी सांगावं, ज्या महिला मंडळी नोकरीमध्ये रुजू आहेत त्या जर प्रेग्नेंट गरोदर असेल तर त्यांना 6 महिन्याच्या सुट्ट्या दिल्या जाते आणि त्याचा एकही रुपया तिच्या पगारातून कापला जात नाही. याला म्हणतात प्रेग्नन्सी लीज. आता मला सांगा, नोकरी काय फक्त तुम्हीच करता का? पगार काय फक्त तुम्हीच घेता का? बोनस काय फक्त तुम्हीच घेता का? मग मला माझं म्हणणं आहे, ज्या ज्या म्हणतात आमच्यासाठी बाबासाहेबांना काय केलं, झाकांजुले बातम्यातून पुस्तकं काय काप्या करून बात झाली का तू? जे जे म्हणते बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं तिला सांगायचं. या बाबासाहेबांनी तुला एवढं सगळं दिलं तरी म्हणतं बाबासाहेबांना काय दिलं? एवढं सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. अरे 4 लेकरं मातीमध्ये कुर्बान केले फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी. अरे क्या बात है बेटा सम्राट, घोडा चलाएगा तू बेटा, क्या गाडी के चक्कर में घोडा. हा म्हणून तर म्हणतोय बांधवांनो लक्षात घ्या, या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत, महात्मा फुलेंचा भारत निर्माण करून दाखवला. म्हणून तर बोलतोय की बुद्ध फुले कबीर कधी खोटे होऊ शकत नाही, हे हिरे चमकणारे कधी खोटे होऊ शकत नाही. अरे मनोज राजा कोणी आभाळाला जरी टिकले पण बाबासाहेबांपेक्षा मोठे होऊ शकत नाही. नाही 2-4 जणी वाजवतात, बाकीच्या नुसत्या अशाच माहिती.
घ्या 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 घ्या. लक्षात घ्या, तुम्ही आता नाही वाजवान तर येणारी संतान तुमची वाजवल्याशिवाय राहणार. हा, या निसर्गाचा नियम आहे, लक्षात घ्या. बाई माऊल्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, आज तुमच्या अंगावर लाख लाख रुपयाचे दागिने आहेत, तुमच्या कपाटामध्ये 20-20 हजाराच्या मखमल्या साड्या आहेत, पण त्या 20 हजाराच्या मखमली साडीवर माझ्या माय माऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहेत, हे तुम्ही विसरता का मला? हा, आबाळाला स्पर्श करा, पण बाबासाहेबाला मात्र विसरू नका. म्हणून तर बोलतोय, ज्यांना ज्यांना जय भीम घेण्याची लाज वाटत असून त्यांनी त्यांनी ऐकावं. अरे बाबासाहेबांच्या पुण्याने 4 मजली बिल्डिंग, बाबासाहेबांच्या पुण्यानं 4 मजली बिल्डिंग, आणि त्याच्यात जर बाबासाहेबांचा फोटो नसेल तर काही आग लावायची आहे त्या बिल्डिंगला. म्हणून तर बोलतोय, ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फक्त सौंदर्य शृंगार आहे ते रूप काय कामाचे. अरे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, मग त्या कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे. रेवत बोध इथे आलेले आहेत, मी त्यांना वंदन करतोय. सुगत बोधी आणि भंतेजींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, खूप खूप धन्यवाद. आणि बांधवांनो, आज धम्माचा हा गाडा तुम्हाला आणि मला धम्म अभ्यासाला भेटतो हा भिक्खू संघामुळे. कारण पुष्पशृंग मित्राच्या राज्यामध्ये त्याने कालाला ऐलान केलं की भिक्खूंचं सिर कापून आणा, एका भिक्खूचं सिर कापून आणा आणि 100 सोन्याच्या मुद्रा न्या. जिकडे तिकडे भंतेंची कत्तल होऊ लागली, भिक्खू संघाची कत्तल होऊ लागली, तरी भिक्खू संघाने माझ्या बांधवांनो धम्माचा प्रसार त्या काळात केला आणि धम्माचा गाडा इथपर्यंत आणला. एक वेळा भिक्खू संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज भिक्खू संघ आहे म्हणून आम्हाला धम्म कळतो, पारामिता कळतात, त्रिपिटक कळतो. आणि माझ्या मायमाऊल्यांना सुद्धा माझी विनंती आहे हात जोडून, बाबासाहेब बोलून गेले प्रत्येक रविवारी बुद्धविहारामध्ये जा, त्रिशरण पंचशील घ्या. म्हणून माझं म्हणणं आहे की कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे, ही आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे, ही आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. हे बुद्ध विहार फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी, तर बुद्ध विहार परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. फुले शाहू शुभाचं कार्य, बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य, बुद्ध फुले. एक सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे, माझा आवाज स्पष्ट येतो. एक वेळा सर्वांनी घोषणा द्यायची माझ्या बरोबर, सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या आहे. राजकार धुरंधर क्षत्रिय कुलावंत बहुजन प्रतिपालक कुर्बाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा, संस्कृत पंडित छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व धम्मवेग विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जे म्हणत आहे त्यांचा आणि जे म्हणत नाही त्यांचा. अरे सत्यानाश असो, खाता बाबासाहेबांचा. म्हणून कोण कोण बाबासाहेबाला छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करणार आहे, जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत. ज्यांना ज्यांना एक आहे त्यांनी त्यांनी एक करा, ज्यांना ज्यांना दोन आहे त्यांनी त्यांनी दोन करा. जे हात वर करणार नाही त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फाल्ट आहे असं दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी 1 2 3 बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य, बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य, माझ्या भीमान तरुण बाळा. शेवट सादर करतो बांधव नाही का, ना स्वीकारले आम्ही
आमिष ना पेरले विष स्वतःच्या मोठेपणाचे टायसन भाऊ आणि आमचे सम्राट भाऊ यांच्याकडून धम्मदानाला 500 रुपयाची भेट मागली. आभारी आहे. धन्यवाद. आणि ना स्वीकारले आमिष ना पेरले विष स्वतःच्या मोठेपणाचे जण मुक्त केले हो ऋणमुक्त केले हो धरतीच्या कणा कणाचे इतिहास आहे साक्ष इतिहास आहे गडाची दास आहे दरवळे चंदनाचा सरा सुदास आहे पत्यानं ओळखून काढाची पावलं फुगा फुले शाहू शुभाचं कार्य फुगा फुले शाहू शुभाचं कार्य. बुद्धनगर वाल्यांनो जो जो आला तो जातीच्या मागे राहून गेला जो जो मेला तो जातीचा जहर घेऊन मेला. अरे पण महार म्हणून ज्याला शाळेबाहेर बसवले रे म्हणून राजा अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला. या बहुजन समाजामध्ये समस्त माझ्या समाज बांधव